नमस्कार. संस्कार वर्ग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी सौ प्रतिभा वसंत जोशी. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आज आपण श्रीरामविजय हा ग्रंथ वाचणार आहोत. आता ह्या ग्रंथाविषयी आधी थोडंसं आपण जाणून घेऊया. जसे रामायणाचे अनेक प्रकार आहेत. अध्यात्म रामायण, भावार्थ रामायण, आनंद रामायण, मोरोपंतांची 108 रामायण आहेत. रघुवंश, मानसचरित्र, मानस इत्यादी अनेक आहेत. त्यांच्यापैकी आपण आज जे वाचणार आहोत, जी सुरुवात करणार आहोत ते वाल्मिकी रामायण. आणि ह्या ग्रंथाचे जे लेखक आहेत हे श्रीधर. त्यांचे पूर्ण नाव श्रीधर ब्रह्मानंद देशपांडे हे त्यांनी लिहिलेलं आहे. आता आपण ह्याची सुरुवात करूया आणि रामाविषयी भक्ती करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यं श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्रीरामविजय ग्रंथ बालकांड अध्याय पहिला मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. ओम नमो जी पुराणपुरुषा श्रीमद्भीमा तटविलासा दिगंबरा विनाशा ब्रह्मानंदा जगद्गुरु. जय जय जगद्वंद्या पूर्णब्रह्मा अज अजित आत्मा रामा नीलग्रीव मन विश्रामा पूर्णानंदा परेशा. जय जय माया चक्रचाळका मायातीता विरंची जनका सकळ चित्त परीक्षका निजजनरक्षका सुखाब्धी. कमलोद्भव वैकुंठ कर्पूर गौर अंबिका गजवदन दिनकर ही स्वरूपे तुझे साचार तू निर्विकार सर्वदा. आता सुरुवातीला गणपतीचं त्यांनी ध्यान केलेलं आहे. शंकराच्या मनाला विश्राम देणारा म्हणजे गणपती. सर्व वीरांचे नायक म्हणजे ब्रह्मदेवाचा पिता कोण? विष्णू. तसं सुखाचा सागर असणारा कमलोद्भव वैकुंठ कर्पूर गौर म्हणजे विष्णू आणि शंकर. तसेच अंबिका गजवदन दिनकर हे सगळे तुझे जे काय आहेत सर्व देव आहेत ते सगळं तुझेच रूप आहेत म्हणे. असे हे सर्व गणपतीचे स्तवन करतात. मंगलकारक तू गजवदन मंगळारंभी तुझे नमन मंगळजननी वरी करिता लेखन तुझे गुण नसरती. तर मंगळजननी म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीवर तुझं कितीही गुणगान केलं तरीसुद्धा कमीच पडेल म्हणे. रक्तोत्पले सुकुमार बहुत तैसे चरण तळवे आरक्त प्रपद गौरनुपुरे सहित ध्याती भक्त हृदयांतरी. रक्तोत्पले म्हणजे रक्तासारख्या लाल कमळांच्या सारखे तुझे पाय आहेत, ते तुझे जे तळवे आहेत ते कोमल आहेत म्हणे. त्यांच्यावर घुंगरू आहेत म्हणे. असं ते सर्व भक्तांच्या हृदयात वास करतात. क्षीराब्दी श्वेतांबर की कासे लागला क्षीरसागर की निर्दोष यश पवित्र वसन रूपे आकारिले. अरुण संध्या राग मिश्रित तैसी उटी दिसे आरक्त की मंदराचळ सिंधुरे चर्चित चारही हस्त विराजती. भक्तांचा मनोवारण निवार नावरे कदा साचार तो आकर्षावया निर्धार विवेकांकुश धरियेला. तर तुझं वस्त्र कसं आहे? श्वेते. जसं काही दुधाचा समुद्रच तुझ्या कमरेला गुंडाळलेला आहे असं हे तुझ्या पांढऱ्या रंगाचं वस्त्र नेसलेलं आहे तू. आणि उटी लावलेली म्हणे कपाळाला. संध्याकाळचं जसं आभाळ असतं तांबूस त्याप्रमाणे कपाळाला उटी लावलेली, गंध लावलेलं आहे. आणि चारही हातांमध्ये हासांमध्ये शस्त्र घेतलेले आहेत की भक्तांचे संकट निवारण करण्याकरता. भावे जे शरण येती अज्ञानजन
त्यांचे छेदावया अविद्या विपिन, या लागी ऊर्ध्व फर्श धरुण सिद्ध गजानन सर्वदा. भक्तांचे संकट हरण करण्यासाठी किंवा त्यांच्या मनातले अविद्या नावाचं जे जंगल आहे त्यांच्या मनामधले ते नाश करण्यासाठी तू हातामध्ये परशू घेतलेला आहे. परशू म्हणजे हे एक शस्त्र आहे कुऱ्हाडीसारखं. हाती झळके लीला कमळ, जे अमलानची सर्व काळ. तेने पूजू इच्छी भक्त प्रेमळ, जे का निर्मळ अंतरबाह्य. जैसे कल्पांत विजूचे उमाळे, तैसे अलंकार अंगी मिरविले. नक्षत्रपुंज गुणी ओविले, तेवी मुक्ताहार डोलती. हृदयाकाशी सुरेख, पदक झाला तो मृगांक. क्षयरहित निष्कलंक्य, निजसुखे सुरवाडला. त्याच्या गळ्यामधले अलंकार जसे नक्षत्र असतात त्याप्रमाणे चमकत होते. असं हे वर्णन गणपती बाप्पाचं केलेलं आहे. भक्तांसी विघ्ने येती प्रचंडे, ती जो आकळी शुंडा दंडे. कल्पांत विजूचे निपाडे, एकदंत झळकतसे. भक्तांचे विघ्न त्याच्या सोंडेने तो निवारण करतो. दिक्चक्री तेजन समाय, तैशी कुंडले झळकती मणिमय. किंवा चंद्र आणि सूर्य, कुंडल रूपे तळपती. त्यांच्या कानातले कुंडल कसे, जसे काही चंद्र आणि सूर्य. मुकुटी झळकती रत्नकिळा, तेने नभमंडप उजळला. आदिपुरुष हा साकारला, वरदान द्यावया कविते. ऐसा महाराज गजवदन, वरद हस्ते दावी चिन्ह. करी रामकथा बीजारोपण, त्यासी जीवन घालीन मी. लेखक म्हणताय हे रामकथेचं बीज लावतायत म्हणे गणपती बाप्पा, तर त्यांना मी माझ्या बुद्धीने मी पाणी घालतो. बुद्धिरूपी जीवन म्हणजे पाणी घालतोय म्हणे. ऐसा उगवता वरदचंद्र, तेने उल्हासे कवी हृदय समुद्र. साहित्य भरते अपार, असंभाव्य दाटले. जय जय गजवदना निरुपमा, अगाध न वर्णवे तव महिमा. तुझिया गुणांची पावावया सीमा, कैसा सरता होईन. तर मी किती तुला पुरे पडेल म्हणे, तुझी स्तुती करायला माझी मती कमी पडते म्हणे, बुद्धी कमी पडते. काखेसी मेरू घेऊन देखा, कैशी नृत्य करील पिपिलिका. कैसे ब्रह्मांड उचलेल मशका, भूगोळ मक्षिका केवी हालवी. म्हणजे आपल्या कमरेवर मेरू घेऊन पिपिलिका म्हणजे मुंगी कशी काय चालेल, किंवा एवढं मोठं ब्रह्मांड आहे. एक माशी म्हणेल मी ब्रह्मांड उचलेल, ते शक्य आहे का, तर नाही. किंवा माशी म्हणते की मोठा पर्वत हलवते म्हणे, तर ते जसं शक्य नाही तसं हे वर्णन गणपती बाप्पाचं वर्णन करणं म्हणे माझ्याच्याने अशक्य आहे, असं हे कवी म्हणतायत, लेखक म्हणतायत. चंद्रासी कर्पुराचे उठणे, वासरमणी सदर्पण दावणे. की हिमनगासी वारा घालणे, मेघासी अर्पणे उदकांजुळी. चंद्राला गंध लावायचं म्हणजे चंद्र इतका स्वच्छ आहे, पांढरा स्वच्छ, आणि त्याला उठणं लावायचं पांढरं गोरवण्याकरता. जसा सूर्य आहे त्याला इतका चकाकीत होतो, त्याला आरसा दाखवायचा. किंवा हिमनग म्हणजे हिमालय, त्याला वारा घालायचं का. जसं मेघ आहेत म्हणेन, त्यांना पाणी आहे, मेघ स्वतः पाण्याने भरलेले, त्याला आपण पाणी काय देऊ शकणार आहे. सुरतरू पुढे ठेविजे बद्री फळ, मलया चळीसी धूप परिमळ. कामधेनुसी शुष्क तृण कवळ, आणून या समर्पिले. कल्पवृक्ष आहे, त्याला काय अर्पण करायचं, तर म्हणे बोरं. किंवा एक कामधेनू, तिच्याजवळ सगळं आहे, तिला काय द्यायचं, कोरडं गवत द्यायचं. त्याप्रमाणे किंवा मलय पर्वताला धूप दीप असं धूप दाखवायचं म्हणे. तर ते त्याप्रमाणे सर्व हे मी आहे म्हणे. तसं हे माझी बुद्धी आहे म्हणे तुझं वर्णन करण्यासाठी, असं हे लेखक म्हणत आहेत. क्षीरसन सिंधुशी समर्पिजे अजा क्षीर, कण कादरी पुढे ठेविली गार. तैसे प्राकृत बोले अपार, तुझे महत्त्व केवी वर्णू. तर त्या जसा काही दुधाचा समुद्र आहे, त्याला काय द्यायचं, बकरीचं शेळीचं दूध द्यायचं म्हणे. त्याप्रमाणे हे सगळं आहे म्हणे, तर तुझंच महत्त्व जास्ती आहे. तर मी तुझ्या एकामुखाने काय बोलू म्हणे तुला सर्व. परी जो जो छंद घेत बाळक, तो स्नेहे पुरवी जनक. तरी हा रामविजय सुरेख, सिद्धी पावो तव कृपे. जसं आपल्या बालकाची सर्व इच्छा आई जशी पूर्ण करते त्याप्रमाणे आता मी हा जो रामविजय ग्रंथ लिहायला घेतलेला आहे म्हणे, तर तो आता सिद्धीच न्या म्हणे, त्याचे संपूर्ण करा माझ्या हातून. असं हे श्रीधर कवी लेखक जे आहेत ते म्हणत आहेत. आता नमो सरसोद्भव कुमारी, जे विलसे सदा कवी जिव्हाग्री. जिच्यावर प्रसादे मुकाही करी, वाचस्पतीशी संवाद.
जे आनंद सरोवर मराळिका, जे चातुर्य चंपक कळिका, जी निज कृपेची करुणी नौका, कवी बाळका नेत पैल तीरी. तर म्हणे आता आता मी कोणाला वंदन करतो? सरज्योदो कुमारी म्हणजे सरस्वतीला नमन करतो, की जी प्रत्येकाच्या जिभेवर असते म्हणे ती. तर तिला आता वंदन करतोय आणि जी सर्वांच्या मुखातून वदत असते. तुझ्या कृपे विरंची कुमारी, जन्मांध होय महाजोहरी, अति मूढ तो वेदार्थ करी, चक्रपदी बैसे रंक, अंबे तू कवी हृदयाब्ज भ्रमरी, की जी निजानंद सागरींची लहरी, वाग्वल्ली त्वा बैसोनी जिव्हागरी, विरुडे सफल सर्वदा. तर तू माझ्यावर कृपा करून माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घे म्हणे. विवेक हंस शुद्ध अधवल, त्यावरी तुझे आसन अचळ, तप्त कांचन जैसे सुढाळ, तैसे निर्मळ निजांग. तर राजहंसार असं पांढरा शुभ्र असे तुझं जे आसन आहे ते बसायचं, तर ते राजहंसच जसं काही म्हणे, म्हणजे राजहंसावरच बसते बा तू. आणि तुझं शरीर कसं आहे? तप्त सोने म्हणजे चकचकीत सुवर्णासारखी सतेज कांती म्हणे तुझी. शुभ्र कंचुकी शुभ्र अंबर, दिव्य मुक्तलग अळंवार, निजबोधविना घेऊनी सुस्वर, गायन करिशी स्वानंदे. तर दिव्य असे अलंकार वगैरे घालून तू हंसावर बसून गायन करते म्हणे. ऐकता शारदेचे गायन, तन्मय विधी विष्णू ईशान, अंबे तुझे सौंदर्य पावन, मीन केतन तटस्थ. तर म्हणे तू तुझं गायन ऐकून, विधी म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, ईशान म्हणजे शंकरजी. तर ब्रह्मा विष्णू महेशसुद्धा तन्मय होऊन जाता आणि तुझे सौंदर्य पाहून मदन जो आहे तो तटस्थ उभा राहतो म्हणे. तो सुद्धा बघून राहतो म्हणे तुझ्याकडे. रंभा उर्वशी तिलोत्तमा, सावित्री अपर्णा मुख्य रमा, तुझ्या चातुर्य समुद्राची सीमा, त्यासी कदा न पावती. तर लक्ष्मी किंवा रंभा उर्वशी ज्या काही ह्या आहेत अप्सरा आहेत इंद्राच्या दरबारातल्या, त्यासुद्धा तुझ्याकडे पाहून आश्चर्यचकित होता. त्याप्रमाणे लक्ष्मीसुद्धा हे सावित्री अपर्णा ज्या मुख्य आहेत त्यासुद्धा तुझ्यापुढे कमी आहेत म्हणे. अंबे तुझे गुण केवी वर्णावे, केवी अर्कासारखी पुष्पे पूजावे, अंबर मुष्टीत केवी साठवावे, पल्लवी बांधावे वायू कैसा. तर सूर्य आहे म्हणे, त्या सूर्याला धोत्र्याचं फूल व्हावं त्याप्रमाणे मी तुझी स्तुती करणं आहे म्हणे माझ्या अल्पबुद्धीने, असं म्हणता येते. न करवे उर्वीचे वदन, न गणवे सिंधूचे जीवन, सप्तावरणे भेदोन, मशक केवी जाऊ शकते. तर समुद्राचं पाणी मोजता येतं का? तर नाही. किंवा एक माशी म्हणे, तर ती सप्तावरण म्हणजे आकाशात भेदन करून वरती जाऊ शकेल का? नाही. त्याप्रमाणे ऐकोनी बाळकाची वचने, जननी हृदयी धरी प्रीतीने, तैसी सरस्वती निज कृपेने, घाली ठाणे जीवाग्री. जसं लहान बाळाचं बोबडं बोलणंसुद्धा आईला आवडतं, त्याप्रमाणे तू आता माझ्या जिभेवर आसन घालून बैस, म्हणजे माझ्या मुखातून हा ग्रंथ वदवून घे, असं हे श्रीधर सांगतायत सरस्वती मातेचे स्तवन करून. माझे मन मूढ चकोर, कुहू माझी इच्छी रोहिणीवर, तरी सरस्वती कृपाळू थोर, शुद्ध बीज प्रकटली. बीजे पासूनी चढत्या कळा, तो चकोरासी अधिक सोहळा, तैसी येथे रघुनाथ लीला, चढेल आगळा रस पुढे. जसं द्वितीयेपासून जसा चंद्र वाढत जातो आणि चकोर पक्षाला आनंद होतो, त्याप्रमाणे हे जशी आपण रामाच्या कथा एक एक लीला ऐकू तसं आपल्याला त्याच्याविषयी ओढच लागेल म्हणे आणि ऐकण्याची पुढे पुढे काय आहे हे इच्छा होईल म्हणे. ज्ञानाचे अनंत डोळे, उघडली एकीची वेळे, आता वंदू श्री गुरूंची पावले, जयाचे नी प्रगटे दिव्य ज्ञान. आता गुरूंचं स्तवन करतायत. जो अज्ञान तिमिर छेदक, जो प्रकट वेदांत ज्ञानार्क, तो ब्रह्मानंद महाराज देख, परमाद्भूत महिमा जयाचा. जो का पांडुरंग नरविख्यात, जो भक्त भीमा तेरी समाधिस्त, तो यती राज महिमा अद्भुत, कवन वर्णू शके पै. गुरूंचं वंदन केलं, पांडुरंगांचं वर्णन केलं. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्यापूर्ण या 4 अवस्थांवरी ज्याचे आसन, उन्मनीही निरसोन, स्वमुखे पूर्ण समाधिस्त. चांदिणे कैसे नसता मृगांक, किरणे कैसी न उगवता अर्क, जीवना वाचोनी बीजा देख, अंकुर सहसा फुटेना. आता चांदणच नाही तर चंद्र कुठून उगणार आहे म्हणे.
जसं जमिनीमध्ये पाणीच नाही आहे तर हे कोंब येतील का म्हणे, धान्य पेरलेले आहे त्याला पाणीच नाही घातलं तर कसं मुळे येणार नाही. त्याप्रमाणे जरी नेत्राविन दिसे पदार्थ, मंथने विन जरी निवडे नवनीत, तरी सद्गुरू वाचोनी परमार्थ, ठाई पडे जीवासी. जसं ताकाचं घुसळणच केलं नाही तर त्याच्यातून लोणी निघेल का, तर नाही. किंवा डोळेच नाही आहेत तर आपल्याला काही दिसेल का, तर काहीच दिसणार नाही. तसं सद्गुरू आपल्या जीवनात असतील तरच आपला पुढे उन्नती होईल आपली आणि आपल्याला एक एक सुचेल. वर नसता व्यर्थ बराड, शिर नसता कायसे धड, तैसे गुरु कृपेविन का बाड, तपे व्रते साधने. जसं एखाद्या याच्यात नवरदेवच नाही आहे, त्या वराडाचा काही उपयोग आहे का, किंवा डोकंच नाही आहे त्या धडाला, काही किंमतच नाही. तसं गुरुची कृपा असेल, गुरुची कृपा जर नसेल तर तप साधना व्रत जप नियम सगळं काही व्यर्थ आहे म्हणे. अंजने विन न सापडेस निधान, गायत्री विन ब्राह्मणपण, सीमा कैसी ग्रामाविन, तैसे गुरुविन ज्ञान नोये. ब्राह्मण आहे आणि गायत्री जप करत नाही किंवा हे गाव आहे म्हणेन त्याला सीमाच नाही किंवा शिवच नाही आहे तर त्याचा काही उपयोग आहे का, तसं नाही. तर त्याप्रमाणे गुरुच नाही आहे तर आपलं कितीही ज्ञानी असते तरी काही उपयोग नाही. मनोनी तनुमन धनेसी अनन्य, ब्रह्मानंद स्वामीस शरण, आरंभिली श्रीरामकथा घन, ग्रंथ संपूर्ण सिद्ध जावे. म्हणजे गुरूंचे स्तवन करून आता ही श्रीरामकथा सुरुवात करतोय म्हणे. ऐसे ऐकता सप्रेम बोलिला सद्गुरु दयाळ, चकोर आकारणे उतावेळ, मृगांक कैसा उगवे, की चातका लागी धावे जलधर, की क्षुदिता पुढे क्षीरसागर, की कल्पतरू शोधित आला घर, दरिद्रियाचे साक्षेपे. म्हणजे जसं एखादा भिकारी आहे त्याला कल्पतरू सापडला तर त्याला किती आनंद होईल, किंवा चातक आहे तो वाट बघत असतो तर त्याच्याकडे जलधारा आल्यात म्हणे. असं हे त्याप्रमाणे आता आपण तैसा सद्गुरु दया सागर, तेने दिधला अभयवर, म्हणे सिद्धी पावेल साचार, राम विजय ग्रंथा. तर गुरूंनी कृपा केली तर आपल्या हा ग्रंथसुद्धा हे होईल म्हणे, पूर्ण होईल म्हणे. आता वंदू संत सज्जन, जे वैराग्यवती वनीचे पंचानन, की ज्ञानांबरीचे चंडकिरण, उदय असते नसे जया, जे भक्त सरोवरीचे राजहंस, जे का अविद्यारण्य हुतांश, की ते पद्मस्ती विशेष, भवरोगा वैद्य होती, की जीव पावे पदासी, ऐसा मूर्त येना देणार ज्योतिषी, की ते पंचाक्षरी स्वप्रतापेशी, पंचभूतांसी पळविती, की ते दैवी संपत्तीने भाग्यवंत, मुमुक्षुंशी करीती दरिद्ररहित, की ते दयेची अद्भुत गोपुरे काय उंचावली. तर आता संतांना वंदन करता येते. ते संत कसे आहेत म्हणे, तर वैराग्य जीवनाचे पंचानन म्हणे, वैराग्य जीवनाचे सिंह आहेत म्हणे, किंवा ज्ञानाचा जो अंबर आहे तिथले ते सूर्य आहेत म्हणे. असं हे संतांचं वर्णन करतायत. संत श्रोते चतुर पंडित, माझे बोलणे आरुष अत्यंत, जैसा सरस्वती पुढे मूढ बहुत, वाघविलास दावितसे, सूर्यापुढे जैसा दीप देख, की जान्हवीस नाना थिल्लरोदक, की कनकाद्री जो अतिसुरेख, त्यासी अलंकार पितळेचे. तर आता संतांची उपमा काय द्यावी म्हणे, सूर्यापुढे एखाद्या दिव्याने काय वर्णन करावं, किंवा जान्हवी नदी आहे म्हणे तिला एवढ्याशा पाण्याने आंघोळ घातल्यासारखं होईल, किंवा सरस्वती आहे तिच्या पुढे एखादा मूर्ख माणूस बडबड करतोय, त्याप्रमाणे संतांपुढे मी काय बोलू असं हे म्हणतायत. कामधेनूस अर्पिले अजाक्षीर, कामधेनू आहे तिला शेळीचं दूध द्यायचं. चंद्रासी शीतळ करी रंभापुत्र, कल्पतरू कल्पिले देणार, त्यासी निंबोळ्या समर्पिल्या. कल्पवृक्ष आहे त्याला निंबोळ्या त्या दिल्या म्हणे, तर ते कसं असेल त्याप्रमाणे हे सर्व वर्णन आहे. रत्नाकरास काच समर्पिली, रत्नाकर आहे म्हणजे समुद्र आहे त्याला काचा वाहिल्या. तैशी माझी ही आरुष बोली, परी तुम्ही प्रीती बहु ठेवली, प्राकृत शब्दी नवल हे. तरीसुद्धा संतजन आमच्यावर कृपा करतात म्हणे, हे तुमचं मोठेपण आहे म्हणे. विष्णूसी भूषणे अपार, परी तुलसी वरी आवडी थोर,
की पार्वती पतीस बिल्वपत्र भक्ती वाहता आवडे. विष्णू भगवान आहेत, त्यांच्याकडे भरपूर अलंकार आहेत, त्यांना काय कमी आहे, त्यांची पत्नीच लक्ष्मी आहे. तरी त्यांना तुळशीची आवड आहे म्हणे. पार्वती आहे, पार्वतीचा पती कोण, शिव, त्यांना बिल्वपत्राची आवडी आहे. त्याप्रमाणे म्हणे आता माझंसुद्धा तू गोड मानून घ्या. राय दासीच पाठी घालिता तिची सर्वांवरी चाले सत्ता. अल्प मोलाचे अलंकार लेता जना समस्त थोर दिसे. म्हणून तुम्ही संत प्रभू थोर तुमचा महिमा नवर्णवे अपार. मोठेत बांधवेल समीर चरणी अंबर क्रमवेल पै. आता एखादी दासी म्हणे, तिला राजाने जर आपल्या याच्यात ठेवलं, आपल्या म्हणजे आपल्या जवळ केलं तर सगळे तिला मान देतात. त्याप्रमाणे हे तुम्हीसुद्धा माझ्यावर कृपा करा म्हणे. गणवतील पृथ्वीचे रजकण मोजवेल सिंधूचे जीवन. कनकाद्रीचा चेंडू कर्ण उडविजेल सर्वथा. भोगींद्र मस्तकीचा मणी आणवेल एखादे क्षणी. सूर्यदाता धरवेल गगणी नक्षत्रे गुणी ओविजेतील. एखाद्या शेषाच्या डोक्यावरचा मणी आणता येईल म्हणे, किंवा सूर्याला धरता येईल का, असं आहे. त्याप्रमाणे तुम्ही संतजन माझ्यावर कृपा करा आणि माझ्याकडून हे ग्रंथ लिहून घ्या. तुरुंग करुणी प्रभंजन करवेल सर्वत्री गमन. परी न कळे संतांचे महिमान जे ब्रह्मानंद पूर्ण सदा. सर्व आपल्याला एखाद्या पृथ्वीचा चेंडू करून खेळता येईल, किंवा याचा पृथ्वीचे जे धुळीचे कण आहेत ते पण आपण मोजायचा प्रयत्न करू, पण संतांचा महिमा काय आहे तो आपल्याकडनं वर्णन केला जाणार नाही. तो संत बोलती आनंद घन मन निवाले तो बोल ऐकून. आम्ही इच्छितो रामकथा श्रवण वरी दृष्टांत गोड तुझे. मेरू सुंदर रत्ने करुण की नक्षत्रे मंडित गगन. की वृक्ष फळी परिपूर्ण तैसा दृष्टांते ग्रंथ शोभे. म्हणजे एक एक हे दृष्टांत दिलेले आहे. जसं एखादं झाड आहे ते फळाने पूर्ण बहरलेलं आहे, तसे हे याच्यामधले दृष्टांत दिलेले आहेत ग्रंथामधले. की शांती क्षमा दया विशेष तेने मंडित सत्पुरुष. की परिवारासहित नरेश दृष्टांत सुरस ग्रंथी तैसे. आधीच भूक लागली बहुत त्याही वरी वाढिले पंचामृत. की दुर्बळासे अकस्मात कल्पतरू भेटला. आधीच भूक लागलेली आणि वाढलं काय तर पंचामृत, मग त्याचं काय वर्णन करावं. किंवा एक गरीब आहे, दरिद्री आहे, आणि त्याला काय भेटला, कल्पवृक्ष, मग त्याच्या इच्छा सगळ्या पूर्णच होतील ना. त्याप्रमाणे आपल्याला इच्छा कमी ऐकण्याची, पण आपल्यापुढे हा ग्रंथ अनेक दृष्टांत घेऊन आलेला आहे, तर आता आपल्याला आनंदच होईल ऐकून. कन्यार्थी हिंडता भूमंडळ त्यासी राजकन्या घाली माळ. की रोगी असी रसायन निर्मळ अकस्मात जोडले. जसा एखादा वर आहे, त्याचं लग्नच होत नाही आणि त्याला अचानक राजकन्येने येऊन माळ घातली, तर त्याला किती आनंद होईल. किंवा एखादा रोगी आहे, तर त्याला अचानक औषध मिळालं, तर त्याला जितका आनंद होईल तितका आनंद आता हा ग्रंथ ऐकून आपल्याला होणार आहे. आता बहुटा कोणी शब्द जाळ नको रामकथा आपलं बोले रामकथा रसाळ. जैसी सिकता सांडो निमराळ मुक्ता फळेची सेवी. जसं राजहंस असतो, तो पाण्यातून दुधामध्ये जर पाणी असेल ते पाणी बरोबर बाजूला करतो, त्याप्रमाणे आता आपण हे बाकीचं सर्व हे सोडून आता फक्त मुक्ताफळे म्हणजे जे काही रामाची स्तुती केलेली आहे, रामाचे जे आहे ते आपण आता ऐकू म्हणे. की कोशगृही प्रवेश होनी भांडारी रत्ने काढी निवडूनी. की दोष टाकुनी सज्जनी उत्तम गुण स्वीकारिले. एखाद्या कोशागृहात गेला आणि तो काय रत्नच बाहेर काढतो म्हणे तो. किंवा एखादा सज्जन मनुष्य असतो, तो काय करतो, दुसऱ्याचे जे दोष आहेत ते काढून टाकतो आणि फक्त त्याच्या अंगी कोणते चांगले गुण आहे त्यांचा स्वीकार करतो. ऐसे संतांचे बोल परिकर ऐकोणी ब्रह्मानंदे श्रीधर. साष्टांग घालुनी नमस्कार म्हणे सादर परिसिजे. असंभाव्य श्रीरामचरित्र शतकोटी ग्रंथ सविस्तर. वाल्मिक बोलिला अपार कथा समुद्र अगम्य. तर आता हे रामाचं जे काय आहे ते आता ऐकू म्हणे कथा. जो सत्यवती हृदयरत्न कथी जगद्गुरु पराशरनंदन. ते व्यासोक्त रामायण कोणा संपूर्ण वर्णवे. जसं सत्यवतीचा नंदन कोण, व्यास. सत्यवती आणि पराशर यांचा पुत्र
व्यासांनी जे रामायण केलं ते व्यास रामायण. वसिष्ठे कथिले निश्चिती ते वसिष्ठ रामायण म्हणती. शुके कथली नाना रीती शुक रामायण बोलती तया. तर मी आधीच सांगितलं की रामायणांचे पण अनेक प्रकार आहेत. तर हे व्यास रामायण, वसिष्ठांनी सांगितलं ते वसिष्ठ रामायण, शुकाने सांगितलं ते शुक रामायण. जो अंजनी हृदयार विंद भ्रमर तेने पाहुनी श्रीरामचरित्र कथिले नाटक रामायण साचार अपार चरित्र निजमुखे. तर अंजनी हृदयाविंद म्हणजे मारुतींनी जे रामायण सांगितलं ते नाटक रामायण आहे. जो परमविश्वासे श्रीरामासी शरण शक्रारी जनकबंधू बिभीषण तेने रामचरित्र कथिले पूर्ण बिभीषण रामायण म्हणती. त्या रावणाचा बंधू बिभीषण यांनी पण रामायण केलेले आहे, त्याला बिभीषण रामायण म्हणतात. कमलोद्भव विष्णुसूत तेने नारदासी कथिले हे चरित्र ते ब्रह्मरामायण अद्भुत उमेसी सांगत शिवरामायण. नारदांनी म्हणजे ब्रह्मदेवांनी नारदाला जे रामायण सांगितलं ते ब्रह्मरामायण आणि पार्वतीला शंकरांनी सांगितलं ते शिवरामायण. जो कलशोद्भव महामुनी तेने जलधी आटला आचमने करुणी तेने रामकथा ठेविली विस्तारुणी अगस्ती रामायण म्हणती तया. अगस्तींनी समुद्र 3 आचमनांमध्ये प्यायले होते हे अगस्ती मुनी. तर त्यांनीसुद्धा जे म्हणजे ती एक कथा आहे भागवतामध्ये, अगस्ती रामायण त्यांनी लिहिलं, त्यांना अगस्ती रामायण त्यांनी जे लिहिलं त्याला अगस्ती रामायण म्हणतात. भोगींद्र कथी सर्पाप्रती ते शेष रामायण बोलिजे पंडिती अध्यात्म रामायण समजती ऋषींनी निवडून काढल्या. शेषांनी केले शेष रामायण. अध्यात्म रामायण जे ऋषींनी काढलं त्यांना अध्यात्म रामायण म्हणतात. एक शेष रामायण सत्य आगम रामायण एक बोलत कूर्म रामायण यथार्थ कूर्म पुराणी बोलिले. अगरामायण कूर्म रामायण जे म्हणजे कूर्म पुराण जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते. स्कंद रामायण अपार एक पौलस्ती रामायण परिकर कालिका खंडी सविस्तर रामकथा कथियेली. रवी अरुण संवाद ते अरुण रामायण प्रसिद्ध. रवी आणि अरुण यांचा जो संवाद झाला ते अरुण रामायण म्हणतात त्याला. पद्मपुराणी अगाध पद्म रामायण कथियेले. भरत रामायण चांगले एक धर्म रामायण बोलिले. आश्चर्य रामायण कथिले भद्रकाद्भय ऋषीप्रती. तर आश्चर्य रामायणसुद्धा आहे, भरत रामायणसुद्धा आहे. मुळापासून इतुक्या कथा कैशा वर्णवतील तत्वता त्या माझी वाल्मिकी नाटकधारे कथा रामविजया लागी कथू. तर आता हे रामविजयच्या ग्रंथामध्ये वाल्मिकी रामायण आहे म्हणे, तर त्यांच्या कथा सांगितल्या. समस्त कवीस नमस्कार जो जगद्गुरु आचार्य श्री शंकर जेने म्हणे उच्छेदोने समग्र शुद्ध मार्ग वाढविला. जगद्गुरु शंकराचार्यांनी जे पुढे मार्ग दाखवलेला आहे ते आता बघू. पूर्वी एक सत्यवती कुमार तैसाची कलियुगी श्री शंकर जो ज्ञानाचा सागर जगदुद्धार केला तेने. पूर्वी सत्यवती कुमार म्हणजे व्यासांनी जे काही सांगितलेले आहे ते कलियुगामध्ये जे शंकराचार्य आहेत त्यांनी ज्ञानाचा सागर पुढे उभा केलेला आहे म्हणे. आपल्याला सर्व काही सगळे मते बाजूला ठेवून त्यांनी सन्मार्ग दाखवलेला आहे म्हणे सर्वांना. सकळ मते उच्छेदून सन्मार्ग वाढविला पूर्ण सकळ मतवादी जंबुक जाण शंकर सिंह गर्जत. हे शंकराचार्य नावाचं म्हणजे हे शंकराचार्यांनी सर्व सांगितलेलं आहे. सकळ मतवादी दरिद्री शंकर श्रीमंत पृथ्वीवरी संन्यास दीक्षा निर्धारी स्थापिले जेने विधियुक्त. अवघे मतवादी रजनीचर शंकर त्यावरी रघुवीर की कौरव वधावया यादवेंद्र अति उदित साक्षेपे. जसा कौरवांचा नाश करण्यासाठी म्हणजे कृष्णाने अवतार घेतला त्याप्रमाणे हे शंकराचार्य कलियुगामध्ये अवतार झालेले आहेत त्यांचे. तैसा शंकराचार्य सकळ कुमते छेदी तात्काळ या आचार्याचे पदकमळ श्रीधर भ्रमरे वंदिले. जो श्रीधराचार्य टीकाकार त्यासी नमस्कारी श्रीधर मधुसूदनादिकर कवींद्र ग्रंथ अपार जयाचे. जो शृंगारवणीचा विहंगम जाण जो जयदेव पद्मावती रमण त्याची काव्यकला पाहुनी.
पंडितजन तटस्थ, जो वेदांत क्षीरार्णवींचा मीन, जेने विवेकबन सिंधू रचिला पूर्ण, तो मुकुंदराज गुणानिधान, तयाचे चरण वंदिले तारावया जन समग्र, पुन्हा अवतरला रमावर, गीतार्थ केला साचार, तो ज्ञानेश्वर जगद्गुरु. गीतेचे लेखन करणारे कोण? तर ज्ञानेश्वर महाराज. जो भानुदास कुलभूषण, प्रतिष्ठावानसी परिपूर्ण, तो एकनाथ्य ग्रंथ संपूर्ण, बहुसाल कथियेले, जे चातुर्य राजधानीचे कळस, मुक्तेश्वर मुद्गलदास, ज्यांचे ग्रंथ पाहता सुरस, ब्रह्मानंद उचंबळे, जैसा चंडांशु सतेज व्योमी, तैसाची केवळ वामन स्वामी, ज्याची श्लोकरचना या भूमी, मंडळावरी अपूर्व, कृष्णदास जयराम, जो शांतिदयेचे निजधाम, ज्याचे ग्रंथ ज्ञानभरित परम, जो निस्सीम ब्रह्मचारी. ते हे सर्व कोणी कोणी काय लिहिलेले, कोणी काय म्हणजे जे आपल्याला ज्ञान सांगितलेलं आहे ते सर्वांनी हे इथं दिलेलं आहे. श्रीराम उपासक निर्मळ, जो भक्ती सरोवरीचा मराळ, तो रामदास महाराज केवळ, भक्ती प्रबळ लावी जना, ब्रह्मानंद स्वामींचा बंधू सत्य, नामतयाचे श्रीरंगनाथ, ज्याची कविता समस्त ऐकता जन उद्धरले, असो आता समस्त कवीवर. हे जे कवी आहेत त्यांचे सगळे नावं दिलेले होते. असो आता समस्त कवीवर, अवघे ब्रह्मानंद रूप साचार, त्यासी अनन्य शरण श्रीधर, द्यावावर ग्रंथासी. या सर्वांना नमस्कार करून आता हे श्रीधर ग्रंथ लिहायला सुरुवात करतायत. रविकुळी अवतरुणी श्री रघुवीर, कैसे केले लीला चरित्र, धन्य त्या वाल्मिकाचे वक्त्र, कथा अपार बोलिला. सूर्यवंशामध्ये श्रीरामांनी अवतार घेतलेला आहे किंवा आणि त्यांच्या काय काय लीला आहेत हे वाल्मिक मुनी लिहित आहेत. हे वर्णिता श्रीरामचरित्र, तरला वाल्मिक साचार, पापे आचरला अपार, ऐका सादर गोष्टी ते. तर आता खरी सुरुवात झालेली आहे. वाल्मिक पूर्वी द्विजसूत, तेजोनी आचार यज्ञोपवीत, किरात संगे वाट पाडित, अति उन्मत्त विषयांध, महादुर्धर कानन, देखता भयभीत होय मन, पर्वत दरी माझी स्थळ करुण, सहपरिवारे वसे तेथे. तर हे वाल्मिक जे होते तो एक ब्राह्मणाचा मुलगा होता आणि त्यांनी यज्ञोपवीत म्हणजे आपलं जानवं असतं ते काढून टाकलं आणि वाईट संगतीला लागले आणि चोऱ्या माऱ्या करायला लागले. घोर अशा अरण्यामध्ये गेले आणि तिथं आपले सहपरिवार राहायला लागले. भोवते द्वादश गावेपर्यंत, पाळती राखोनी वाट पाडितो, केल्या ब्रह्महत्या असंख्यात, नाही गणती इतर जीवा. आणि तिथं मग ते वाटपाडी करायचे म्हणजे खून करायचे, चोऱ्या करायचे आणि जो कोणी रस्त्याने जाईल त्याच्याकडून सगळं काढून घ्यायचं आणि त्याला मारून टाकायचं. तर त्यांनी अशा बरेच ब्राह्मण मारले आणि इतर प्राणीसुद्धा इतके मारले की त्यांची काही गणतीच नाही. मच्छधरा वया लागी बक, बैसे होनिया सात्विक, की मूषका लागी बिडाळक, बैसे टपत जयापरी, की अंग संकोचे पारधी, जपोनी तत्काळ मृगसाधी, तैसा वाल्ला जीववधी, पापनिधी निर्दय. जसं बगळा असतो तर पाण्यामध्ये एका पायावर उभा राहून पटकन मासा आला की पकडतो, तसा ध्यान लावून बसायचा. किंवा मांजर जसं टप धरून बसतो उंदरासाठी तसा तो बसायचा. किंवा पारधी हरणाची हत्या करण्याकरता जसा बसतो त्याप्रमाणे हा वाल्यासुद्धा रस्ता अडवून बसायचा. जैसा वाल्या जीववधी पापानिधी निर्दय, अपार जीव मारिले, पापाचे पर्वत साचले, जैसे अंत्यज गृहा भोवते पडिले, ढीग बहुत ग्रस्तीचे. त्याच्या घराजवळ मोठे ढीग साचले म्हणे हाडांचे. ऐसे करिता पापाचरण, तयासी आले वृद्धपण, पुत्र झाले अतिदारुण, तई अंगवन न सोडी, शस्त्र हाती घेऊन वाढला, मार्ग रक्षित जो बैसला, तो अकस्मात नारद प्रगटला, पूर्व पुण्य करून या. पण तो वाल्या होता, त्याचे जे मुलं मोठे झाले पण त्याचं आता वय झालेलं होतं, म्हातारपण आलं, तरीसुद्धा त्याची जी खोड होती, त्याला जी सवय लागलेली होती चोऱ्या करायची आणि खून करायची, ती काही त्याच्या हातून सुटतच नव्हती.
पण त्याचं पूर्व काहीतरी पुण्य आलं आणि त्यामुळे त्यांच्यासमोर नारद मुनी आले. चंद्रावेष्टित नक्षत्रे जैसी भोवती ऋषींची मांदी तैसी तो पाळती सांगती वल्लियासी जाती तापसी बहुसाल वाटेसी धावणी आडवा आला शस्त्र उभारुणी ते वेळा धटावणी ऋषींचा मेळा उभा केला क्षणभरी. तर नारद मुनी आणि त्यांच्याबरोबर 10-15 असे ऋषी पण होते आणि ते सगळे चाललेले होते. तेवढ्यात हा तिथं आडवा झाला आणि ओरडून सांगायला लागला. त्यात सगळ्या ऋषींचा मेळा उभा केला त्याने आणि सांगायला लागला तो की स्वर्गपंथे जाता नेटे जैसी यमपुरी लागे वाटे की तपे आचरता उद्धटे कामक्रोध अडविती असो वाला म्हणे तयासी मात्रा आणारे मजपासी नाही तरी मुकाल प्राणांसी माझी हस्ते या काळे. जसं स्वर्गात चाललेलं आहे आणि अचानक त्यांना यम पुढे भेटले त्याप्रमाणे त्यांना वाटायला लागलं त्या नारद मुनींना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या ऋषींना. तेव्हा वाल्या सांगायला लागला की तुमच्याजवळ काय सोनं नाणं किंवा काही असेल ते धन ते मला द्या म्हणे, नाही तर तुमच्या प्राणाला मुकाल म्हणे तुम्ही. मग पुढे होनी ब्रह्मनंदन म्हणे ऐक एक आमुचे वचन तुझं आले वृद्धपण पापे अपार घडले की द्रव्य जोडले तो अपार जहाले दुष्कृताचे संभार तुझे पापासी वाटे कर कोण आहे तर ते विचारी तुझे आले जवळी मरण यम जेव्हा गांजील दारुण तेव्हा तुझला सोडविल कोण पाहे विचारुणी अंतरी. तर नारद मुनी सांगायला लागले अरे तू म्हातारा झाला म्हणे तुझं मरण जवळ आलेलं आहे आणि तू काय हे करतोय म्हणे. तुला जेव्हा मेल्यावर यमयातना होतील ना तेव्हा तुला तिथून कोण सोडवणार आहे म्हणे. जा म्हणे तू आता तुझ्या घरी जाऊन विचार म्हणे. दारा पुत्र धन यौवन बंधू सेवका आप्त स्वजन शस्त्रे अस्त्रे चतुरंग सैन्य नये कामा ते वेळी जी जी कर्मे प्राणी करीती तितुकी देव सर्व विलोकिती सकळ तत्वे व्यापुनी वर्तती मग साक्ष देती परत्री ते यमपुरीस चित्रगुप्त पत्रे काढुनी वाचित मग त्या सारिखा दंड दे करीत कोण तेथे सोडविल. जा म्हणे तुझे नातेवाईक कोण आहे त्यांना सगळ्यांना विचारून. आणि जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याबरोबर बंधू सेवक दास दासी असे शस्त्रे काय काय असतात ते काहीच बरोबर येत नाही म्हणे. पण आपण जे काही कर्म करतो ते आपल्याबरोबर देव सर्व बघत असतो आपल्याबरोबरच येत असतं ते आणि चित्रगुप्त सगळं लिहित असतो म्हणे. जो पुण्यपंथे न चाले नर निंदी तीर्थयात्रा समग्र त्यास ताम्र भूमी तप्त पार तीवरी चालविती हळूहळू. जो म्हणे पुण्यकर्म करत नाही किंवा तीर्थक्षेत्रांची निंदा करतो तर त्याला तापलेल्या तांब्याच्या पत्र्यावरून चालवतात म्हणे, अगदी हळूहळू चालवतात म्हणे ते. जे परोपकार न करीती त्यासी असी पत्रावरी हिंडविती इकडून तिकडे शस्त्रे टोचती कोण हिंडविल कोण सोडविल ते स्थानी. तर जे परोपकार करत नाही दुसऱ्यांविषयी दया करत नाही त्यांना तलवारीच्या धारेवर चालवतात म्हणे. तर तिथून तुला कोण सोडवेल म्हणे. तप्त लोहाचा स्तंभ दारुण त्यासी भेटवती नेऊन देवद्विज जो न करी नमन त्यासी जान हीच गती. किंवा देवा ब्राह्मणांची जो पूजा करत नाही त्यांना नमस्कार करत नाही त्यांना काय करता लोखंडाचा खांब तापवून त्याला भेटवतात म्हणे. जो संतांशी देखो न शके अपवित्र त्याचे रागे गीध फोडित नेत्र जो कीर्तन स्मरण न करी अनुमात्र जिव्हा तोडीती सांडसे. जो संतांचे दर्शन घेत नाही त्यांचे गिधाड पक्षी असतात ते चोचीने डोळे फोडतात आणि कीर्तन स्मरण जे काही करत नाही तर ते त्यांच्या जिभेला सांडशीने तोडतात म्हणे. अशा यमयातना होतात. गुरुदेव ब्राह्मण सांडुनी जो षड्रस सेवी पापखाणी महानरकींचे दुर्गंध पाणी तयाचे वदनी होतती. देवांना गुरूंना ब्राह्मणांना सोडून जे जेवण करतात जे षड्रस अन्न गोड धोड सर्व खातात त्यांना दुर्गंधीयुक्त पाणी पाजतात म्हणे. जो तीर्थस्नान निंदी खळ त्यासी तप्त कढई माझी जे तैल त्यात तळीती तत्काळ कोण सोडविल येथे ते. तीर्थस्नानांची निंदा करता किंवा तीर्थांच्या तिथं आंघोळी करत नाही तर त्यांना उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकतात म्हणे. जे साधू संतांशी पीडिती त्यांचे अंगाची साले काढिती जे गुरु द्विज तीर्थे अवेरिती त्यांचे तोंडी घालती नरकमूत्र. साधू संतांची निंदा करतात त्यांना त्यांच्या तोंडामध्ये नरक आणि मूत्र टाकतात म्हणे.
धर्म वाट रोधोनी हरिती जे धन त्यासी कुंभी पाकी घालून खाली चेतविती कृशान माझी आक्रंदोनी चढपडती. आणि हे असं न्यायाचा मार्ग सोडून जे म्हणजे अन्यायाने जो पैसा कमवतात तर त्यांना काय करतात, कुंभी पाकी म्हणजे नरकात टाकतात आणि परत खालून जाळ पेटवून त्यांना चटके देतात म्हणे. लोहदंड करुणी तप्त कानी खोविती यमदूत जो नायक हरिकथामृत गती निश्चित तयासी. तर लोखंडाच्या सळ्या तापवून कानामध्ये घालतात जर हरीची कथा ऐकली नाही तर. ऐसे बोलता नारद ऋषी अणुताप झाला त्याचे मानसी. वेगे आला निज सदनासी स्त्रीपुत्रादिकांसी पुसत. पापे घडली मजलागी कोणी होता काय विभागी. तवती म्हणते आमुची अंगी न लागती पापे सर्वताही. तर हे सर्व नारद मुनींनी त्या वाल्याला सांगितलं आणि जा म्हणे आता तू हे सगळं असं घडणार आहे म्हणे. तर हे ऐकून त्या वाल्याला हे झालं, पश्चाताप आला आणि तो आपल्या बायका मुलांना विचारायला गेला. तर त्यांना म्हणे मी जे काही पाप करतो त्याच्यामध्ये कोणीतरी माझे वाटेकरी होत आहेत का. तर ते म्हणे नाही म्हणे आम्ही काही याच्यात होणार नाही म्हणे, पापामध्ये वाटेकरी होणार नाही. आम्ही भाग्याचे वाटेकरी यथार्थ पापे तुझी तू भोगी समस्त. वाल्ला झाला सद्गदित म्हणे कैसे आता करावे. हा नरदेह उत्तम पूर्ण केवळ भगवत प्राप्तीचे कारण. म्या आत्महित न करता बुडालो की अधोगती. तर म्हणे अरे मी काय केलं म्हणे, हे माझ्या पापात तर कोणीच भागीदारी होत नाही. आता मी काय सत्कर्म करायला पाहिजे होतं पण ते काहीच झालं नाही. आता मी काय करू म्हणे. पुण्यक्षेत्र सरसाविले तेथे कनक बीज पेरिले. कनकाचे ताट घडिले त्यात वाढिले तृणबीज. सुधारस कुंभ दैवे जोडला ते नेऊनी उकिरडा ओतला. चिंतामणी फोडून घातला पायरीस अभाग्ये. मनुष्य जन्म म्हणजे आपल्याला जसं काही सोन्याचं ताट मिळालेलं होतं पण त्याच्यामध्ये काय गवत टाकलं म्हणे. नंतर सुधारसाचा म्हणजे अमृताचा कुंभ नशिबाने मिळाला होता तो घेतला आणि उकिरड्यावर ओतला. त्याप्रमाणे हे माझं जीवन मी सर्व व्यर्थ घातलेलं आहे म्हणे. आणि चिंतामणी सापडला तो पण पायरीचा दगड म्हणून वापरून टाकला. सुरभी शोधित आली घर तिसी मारुणी काष्ट प्रहर. अभाग्ये घातली बाहेर तोच प्रकार मज झाला. कामधेनू आपल्या घरात आली शोधत पण तिला काठीने हाकलून दिलं. त्याचप्रमाणे मी केलेले म्हणे. बळे कल्पवृक्ष तोडून वाढविले कंटकवण. राजहंस दौडून दिवा भीत पाळले. राजहंस आला होता त्याला हाकलून दिलं आणि गुबडाला पाळलं. किंवा कल्पवृक्ष आलेला होता तो उगवला होता त्याला काळ उपटून टाकलं आणि काट्याचे झाडं लावले. असे हे सर्व वर्णन केलेले आहे. रंबा तोडूनी महामूर्खे अर्की वाढविल्या सकौतुके. ओसंडुनी सतेज मुक्ते सिकता हरळ भारी येले. असो ऐसा अनुतापे वाला नारदापासी परतोनी आला. सद्गद कंठ अश्रू डोळा साष्टांग घातला नमस्कार. अशा प्रकारे वाल्याला पश्चाताप झाला आणि नारद मुनींपुढे तो येऊन रडू लागला आणि नमस्कार केला. तनु मन धनेसी अनन्य स्वामी तुझ मी आलो शरण. तू कृपेची नौका करुण तारी मज सागरी. महाराज तू धन्वंतरी माझा भवरोग दूर करी. जळतो या वनव्या भितरी मेघा झडकरी वर्षे तू. त्या संसाररूपी सागरात मध्ये मी याच्यामध्ये जळतोय म्हणे. संसारामध्ये जळतोय म्हणे. तर वनवा आहे म्हणे संसाररूपी वनवा त्याच्यात जळतोय. मला तू माझ्यावर कृपा करा म्हणे तू आणि मला काहीतरी मेघरूपी वर्षाव कर म्हणे पाण्याचा. पडलो मायेचे मेळी पंचभूते मज झोंबली. वासनांविवशी गळा पडली कदा काळी सोडेन. अहम देह बुद्धी डाकीन ममता सटवी दारुण. लोभ झोटिंग एक क्षण मज उमज उमज घेऊन दी. तर म्हणे माझ्या नशिबामध्ये वासना आलेली म्हणे. अहंकारारूपी डाकीन आलेली. अशा प्रकारे हे सगळं वर्णन केलेलं आहे. तर थोडक्यात काय तर मला आता तुम्ही तारा म्हणे असं हे वाल्या सांगायला लागला नारद मुनींना. क्रोध महिषासूर दारुण काम वेताळे झडपिले पूर्ण.
तृष्णा माय राणी अनुदिन सर्वदाही न सोडी जाहलो मी अत्यंत क्षीण पंचाक्षरी तू ब्रह्मनंदन सकल भूते टाकी झाडून म्हणून चरण धरिलेले आता तूच माझं रक्षण कर असं नारद मुनींना सांगायला लागले ते वाल्या. अष्टभावे जाहला सद्गदित मन मगमनी विचारी ब्रह्मसूत रोग पावनी वैद्य निश्चित दिव्य मात्रा काढी जेवी. तर भक्तीमुळे शरीरात उमटणारे जे सात्विक भाव आहे त्याला अष्टभाव म्हणतात. त्याचे अष्टभाव दाटून आले आणि तो नारद मुनींना पूर्णपणे शरण आला. म्हणे हा अनधिकारी परम मरायसे सांगे नाम म्हणे हेच तू जपे सप्रेम मुख्य वर्म जाणपा तेन जीवन नाम जपत ते तेच बैसला ध्यानस्त अंगावरी वारुळ वाढत ध्वनी उमटत आतोनी. तर त्याला सांगितलं मग नारद मुनींनी त्याला सांगितलं की तू राम म्हण. तर त्याला राम काय म्हणता यायचं तो म्हणायचा मरा. तर मग नारद मुनी म्हणे मराच म्हणे तू मरा मरा कर. तर मरा करता करता राम म्हणायला लागले. टोन पियाचा वृक्ष झाला तो नारद भाऊ काळे पाचला त्या तरुवरा खाली उभा राहिला श्रवणी ऐकला नामघोष. आणि मग त्यांनी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे ते एका टोनप्याचं झाड होतं त्याच्या खाली ते बसले. वारुळाचे छिद्रांमधुनी रामनामाची मधुरध्वनी चातुर्य समुद्र नारद मुनी जाणिले म्हणे वृत्तांत. आणि मग काही दिवसांनी जेव्हा नारद मुनी परत आले तर तेव्हा त्या टोनप्याचं जे झाड होतं त्याच्या खाली एक वारुळ होतं आणि त्या वारुळातून तो हळूहळू राम नावाचा ध्वनी ऐकू येत होता. मग उकरून या वारुळ बाहेर काढला तो पुण्यशीळ वर्म कळा रगडून तत्काळ सावध केला ते धवा. आणि मग त्यांनी ते वारुळ काढलं आणि मग त्याच्या अंग रगडून हा स्नायू हाडं रगडून त्यांना सावध केलं. जैसा भूमीवर अर्क उतरला तैसा श्री गुरु नारद देखिला धावून चरण कमळा लागला पापाचा झाला संहार. मग वाल्यांनी बघितलं की नारद मुनी परत आलेले आहेत ते. नाम जपता श्रीरामाचे दोष गेले अनंत जन्मांचे जैसे पर्वत तृणाचे अग्निसंगे भस्म होती. तर रामनाम जपताना जसं एखाद्या गवताचं डोंगर आहे त्याला अग्नी लागला तर ते जसे जळून होतात त्याप्रमाणे यांच्यातले जे दोष होते पाप होते ते केले ते सगळे जळून भस्म झाले. पापे जाळावया समस्त नामा माझी प्रताप बहुत नामाचे न जळे निश्चित ऐसे पाप नसेची. वाल्मिके केली जी पापे ती भस्म झाली नाम प्रतापे नामापुढे अनेक तपे तुच्छ ऐसे जाणीजे. म्हणजे नामाचा जो महिमा आहे तो अगाध आहे म्हणे. आपण रामनाम घेतलं कोणतेही हे घेतलं तरीसुद्धा नामापुढे सगळं तुच्छ आहे म्हणे. नामच श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वांनी जप करावा रामनाम घ्यावं. जैसा पर्वत होता संदीप्त मृग द्विजगण न राहती तेथ जैसी नामाग्नी पुढे समस्त पापारण्ये भस्म होती. जसा एखादा डोंगर आहे तिथं कोरडा झाला तर तिथं हे राहतील का हरिण वगैरे कोणीच राहत नाही म्हणे. तसं नामाचा अग्नी आहे त्याच्या पुढे आपण किती पाप केले तर ते सगळे भस्म होऊन जातात. जैसी स्वप्नी घडले दुष्कृते बहुत ती जागृती अवघी मिथ्याभूत तैसे रामनामे समस्त पापसमूह भस्म होती. स्वप्नामध्ये आपण खूप पापकर्म केले आणि बघतो आपण अरे आपल्याला असं वाईट स्वप्न पडलं आणि उठल्यावर काय आपण म्हणतो बरं झालं बरं का ते खोटं होतं स्वप्न होतं. तसं रामनामाने आपण जे पाप केले ते त्याप्रमाणे भस्म होऊन जातावं. तोवरी तमाची दाटणी जो नुगवे वासरमणी तोवरीच मदकी जे वारणी जोवरी सिंह नाही देखिला. तर जोपर्यंत अंधार आहे जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत अंधार असतो. सूर्य उगवल्यावर तो निघून जातो. किंवा हत्ती कुठपर्यंत हे करतो की जोपर्यंत सिंह देखत नाही पाहत नाही तोपर्यंत सिंह आला की हत्ती पळून जातात. तसं म्हणे. सिंधू गरजे तोवरीच पाही जो कलशोद्भव देखला नाही तोवरी भूतांची परमपा घाई जो मंत्रवादी न देखिला तोवरीच पापांचा संभार जो नामी न धरी आदर नाम प्रताप अद्भुत थोर तरला साचार वाल्मिक. आणि ह्या रामनामामुळेच वाल्मिक तरला म्हणे. असो वाल्मिक म्हणे गुरुनाथा जरी कृपा कराल सर्वथा तरी रामचरित्र कथा सविस्तर करीन मी. आणि मग वाल्मिकांनी
नारदांचे पाय धरले आणि सांगितलं, आता माझ्यावर कृपा जर तुम्ही केली तर मी रामाचे चरित्र लिहिल म्हणे. ऐसे ऐकता नारदमुनी परमसंतोषला अंतकरणी वरदहस्त ठेवून या मूर्ध्नी बदला जिते श्रवण ऐकिजे. तर मग नारद मुनींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं की काही हरकत नाही. आनंद झाला नारद मुनींना. सहस्र वर्षांवरी विष्णू अवतरिल दशरथ उदरी तया जे तू भाष्य करी शतकोटी सविस्तर जन्म कर्म लीला सर्व जे जे तू वदशील भाव तैसाच वर्तेल राघव अवतार ठेव अभिनव. तर तू जे जे काही लिहिशील म्हणे. त्यांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं त्या वाल्मिकीला की तू दशरथाच्या पोटी विष्णू अवतार घेणार आहे म्हणे. तर तू जे जे लिहिशील ते सर्व खरं ठरेल म्हणे. शतकोटी ग्रंथ वाल्मिके निर्मिला सुरसरस दिव्य ओतिला तिही लोकांशी कलह लागला व्यवहार गेला शिवापाशी. तर त्यांनी ग्रंथ लिहिला आणि असा अमृत ओतलं त्याच्यामध्ये. रामग्रंथ लिहिला पण काही लोकांना ते आवडत नाही ना. ते वाद करू लागले त्यांच्याशी. महावाद कुठे गेला? शंकरापाशी गेला. व्यवहार गेला शिवापाशी परमचतुर कैलासनाथ ती ठाई समान वाटिला ग्रंथ शेवटी 2 अक्षरे उरली यथार्थ कंठी धरिला उमावरे. मग तो जो काही ग्रंथ होता तो बाकीच्यांमध्ये लोकांमध्ये वाटून दिला आणि त्याच्यातले 2च अक्षर उरले होते. ते कोणते? राम. हे अक्षर महाशंकराने गळ्यावर धरले. शीतळ उपचार पूर्वी केले परी ते नाही सफळ झाले चंद्रबिंब श्री धरले जटेता कळिले गंगेशी. त्यांच्या गळ्याची आगो होत होती. त्यांनी थंड वाटावं म्हणून बरेच उपचार केले पण काहीच फरक पडला नाही. जसं चंद्रबिंब थंड असतं ते त्यांनी माथ्यावर धरलं. जटेमध्ये गंगा घेतली. हिमनग कन्या शीतळ सुंदर अर्धांगी धरी कर्पूर गौर ठाई वेष्टिले फणीवर शीतळ थोर म्हणून या. हिमालयाची कन्या तिच्याशी लग्न केलं. नंतर गळ्याभोवती मोठमोठे नाग गुंडाळले. त्याच्याने पण त्यांना थंड वाटत नव्हता. गजचर्म अत्यंत शीतळ तेही पांघरे जाश्वनीळ परी न राहे हळाहळ जाळी प्रबळ अधिकची. हत्तीचं कातडं अंगाभोवती गुंडाळलं तरी त्यांना थंड वाटत नव्हतं. नंतर तरीसुद्धा त्यांना शांत वाटत नव्हतं. ते हळाहळ जे विष होतं त्याच्याने अजूनच आगाग व्हायची. मग हा ग्रंथ निवडिता थोर 2 अक्षरे निवडिली साचार ती कंठी धरता चिमावर शीतळ झाले शरीर. आणि मग हे रामनामाचे जे 2 अक्षर आहेत ते त्यांनी कंठाशी धरल्याबरोबर त्यांना थंड असं वाटायला लागलं. हृदय आठविला रघुत्तम मुखी स्मरता रामनाम मध्ये हळाहळ परम भयभीत झाले. हृदयात श्रीरामाचं ध्यान केलं आणि मुखामध्ये रामनाम धरलं आणि ते सगळं बघून जे काही त्यांच्या शरीरात कंठाजवळ जे हळाहळ नावाचं विष होतं ते भ्यायला लागलं. भीती वाटायला लागली त्याला. मुखी नाम हृदयी राम दाहकत्व सांडुनी जाहले शम भूषण रूप होनी परम शिवकंठी मिरविले. नामे तरला वाल्मिक नामे तरले ब्रह्मादिक शीतळ जाहला कैलास नायक महिमा अद्भुत न वर्णवे. तर मग सगळं नामाने होतं म्हणे. वाल्मिक तरला, कैलासनाथ शांत झाला, असं हे सगळं रामनामाची महिमा आहे म्हणे. किती गोड म्हणावा सुधारस किती वाढ म्हणावे आकाश तेजस्वी परमचंडांश किती म्हणून वर्णावा. सुधारस म्हणजे अमृत किती गोड आहे त्याचे वर्णन करता येणार नाही. किंवा आकाश किती मोठं आहे हे सांगता येणार नाही. किंवा सूर्य किती तेजस्वी आहे हे पण आपल्याला सांगता येणार नाही. त्याप्रमाणे रामाची महिमा काही सांगता येणार नाही. पृथ्वीच उपमा काय द्यावी पाताळ खोली किती सांगावी कनकाद्रीची उंची किती वर्णावी तैसी नामाची पदवी अपार. किती वर्णावा विष्णूचा प्रताप काय सांगावे शंकराचे तप तैसा राम महिमा अमुप न वर्णवेची सर्वथा. तर असं किती म्हणे पाताळाची खोली किती खोल आहे ते सांगता येणार नाही. पृथ्वीला काय कशाची उपमा द्यावी काहीच नाही सांगता येणार. तसं रामनामाचा महिमा किती आहे हे मी काही सांगू शकत नाही. प्राकृत भाषा म्हणून अवैर न करावा पंडितजनी जैसी कृष्णा वेणीची तीरे दोन्ही परी उदक एकची जाणीजे. तर मराठी भाषा काय संस्कृत काय हे काही वेगळं नाही आहे म्हणे.
जसं कृष्णा आणि वेणी, कृष्णा वेणीच्या ज्या दोन दोन तट आहेत, पण पाणी एकच आहे ना, दोन जरी असल्या तरी त्या एकच आहेत. असो वाल्मिकी रचिला ग्रंथ, भारद्वाजाचे मुखे समस्त, असंख्य ऋषी श्रवण करीत, ब्रह्मानंदे करुणिया. हेची कथा कैलासी, शिव सांगे हेमवतीसी, पाताळी काद्रवेय कुळासी, भोगींद्र सांगे हेची कथा. तर हीच कथा शंकराने पार्वतीला सुद्धा सांगितली आणि पाताळामध्ये सर्पकुळाला शेषांनी पण सांगितलेली आहे. घटोद्भवाचे मुखे दिवस रजनी, ऋषी श्रवण करती कर्दळवणी, किंग पुरुषखंडी स्वमुखे करुणी, वानरासी सांगे हनुमंत. ऋषी कर्दळीवनामध्ये पण हे ऋषी ह्याच कथा करतायत म्हणे. आणि माकडांना सुद्धा कोण, हनुमंत ह्याच कथा स्वतःच्या तोंडाने सांगतायत म्हणे. नारदाप्रती सरसीजोद्भव, सांगे रामकथा अभिनव. नारदांना कोणी सांगितलं? ब्रह्मदेवाने सांगितलं. बद्रिकाश्रमी ऋषी सर्व, व्यासमुखे ऐकती. बद्रिकाश्रमामध्ये व्यासांच्या मुखाने ही कथा ऐकतायत म्हणे. तेचे प्राकृत भाषित निवाडे, श्रीधरवर्णी संतांपुढे, जैसे बाळक करी चाळे वेडे, परी आवडीती जननीसी. आणि हीच कथा मराठी भाषेमध्ये श्रीधर हे आपल्या संतांपुढे सर्व सांगतायत म्हणे. तैसे प्राकृत आणि संस्कृत, दोन्ही माझी एकची अर्थ, जैसा दोन्ही स्त्रियांचा एकनाथ, दोन्ही हस्त एकाचेची. तर प्राकृत काय म्हणजे मराठी काय किंवा संस्कृत काय, दोघींमध्ये एकच अर्थ आहे. जसं एका पतीच्या दोन पत्न्या आहेत किंवा एका शरीराला दोन हात आहेत, त्याप्रमाणे हे सर्व एकाच भाषेतलं आहे म्हणे सर्व. दोन्ही दाढा एकची स्वर, पाहणार एक दोन नेत्र, किंवा दोन पात्रात पवित्र, एकची दुग्ध घातली. दोन भांडे, त्याच्यामध्ये दूध एकच आहे ना, त्याच्यात काही वेगळं नाही. किंवा डोळे शरीराला एकच असतात, दोन डोळे आहेत पण पाहणारा एकच आहे. जैसे त्रिवेणीचे भरले उदक, दोन पात्री गोडी एक, एक सुवर्ण कुपिका आलोलिक, एक ताम्र धातूची घडियेली, दोन्ही कुपिका घेऊन देख, रामेश्वराशी केला अभिषेक, दोन्ही धातू परी उदक एक, देवाशी समची आवडती. जसं दोन भांडे आहेत, एक तांब्याचं आहे आणि एक सोन्याचं आहे, त्या दोघांमधून रामेश्वराला अभिषेक केला, पण त्याच्यातलं पाणी एकच आहे ना, त्याप्रमाणे. आबळा नकळे संस्कृत वाणी, जैसे आडातील निर्मळ पाणी, परी दोर पात्रा वाचोनी, अशक्त जना केवी निघे. तो तडागासी येतात वरे, तत्कालेची तृषा हरे, भोळे जनता रावया ईश्वरे, प्राकृत ग्रंथ निर्मिले. ज्यांना जे अज्ञानी आहे त्यांना संस्कृतमधलं काही कळत नाही म्हणे. जसं आडामध्ये पुष्कळ पाणी आहे पण त्याला दोर लागतो काढण्यासाठी, ते काढता येईल का? नाही. त्याप्रमाणे किंवा मग नदीवर गेलं किंवा झऱ्यावर गेलं तर तिथे पटकन पाणी पिता येईल, त्याप्रमाणे हा जो मराठी ग्रंथ आहे हा संस्कृत लोकांना कळत नाही म्हणून हा प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये निर्माण केलेला आहे. मुख्य संस्कृत पाहावे, परिते अबळा नेनवे, महागजज कैसा बांधवे, कमळ तंतू घेऊन या. म्हणे जसा जो संस्कृत आहे ते साध्या म्हणजे अज्ञानजनांना कळत नाही म्हणे. जसं एखादा हत्ती आहे आणि तो कमळाच्या दांड्याने बांधलेलं, तो राहील का? नाही. त्याप्रमाणे सर्वास मान्य गिवार्ण, जरी असेल पूर्वपुण्य, तरीच तेथीचे होय ज्ञान, अबालजन केवी तरती, उत्तम वस्त्रेले नृपती, ती दुर्बळांसी प्राप्त न होती, मग ते घोंगडीच पांघरती, शीत उष्ण निवारया. राजा आहे म्हणे, त्याला थंडी वाजायला लागेल, तो चांगल्या प्रकारे चांगले वस्त्र अंगावर घेईल. पण एखादा गरीब असेल, त्याला थंडी वाजायला लागली तर तो आपली साधी घोंगडीच पांघरून घेईल ना, त्याप्रमाणे. जैसे दधी मंथिता बहुत, त्यातून निघे नवणित, की स्वाती जळापासून अद्भुत, मुक्ता फळे निपजती, की इक्षुदंडाचे पोटी शर्करा, रसनेस गोडी तेची विचारा, की राजापासून राजपुत्रा, मान्यता होय बहुतची. म्हणजे दही घुसळलं त्याच्यातून काय निघालं? लोणी. किंवा स्वातीचं पाऊस पडल्यानंतर शिंपल्यातून काय निघतं? मोती. किंवा ऊस आहे, ऊसाच्या पोटी काय आहे? साखर. ते आपल्याला गोडच लागते ना, तसं त्याप्रमाणे हा तो ग्रंथ आहे. महाराष्ट्र वचने निश्चित, परी अत्यंत रसभरित, मधुमक्षिकांचे मुखी स्रवत, मधुसुरस जैसे का. तर हा
जो ग्रंथ आहे जसं मध गोड लागतं त्याप्रमाणे हा कानाला गोडच लागतो. गीवार्ण हे शशिमंडळ अद्भुत, त्याची प्रभा ही प्राकृत. संस्कृत ग्रंथ वर्णिती पंडित, अर्थ प्राकृत करते की. संस्कृत ग्रंथ जरी वाचला तरी त्याचा हा अर्थ मराठीतूनच सांगावा लागतो म्हणे. अर्कवृक्षी मधुघट, जरी भरतील यथेच, तरी गिरीकंदरी करावया कष्ट. काय कारण धावावे. म्हणे धोत्र्याचा झाड आहे त्याच्यातून जर मधाचे कुंभ भरायला लागले तर मग डोंगरा दऱ्यावर जायची गरजच येणार नाही ना म्हणे. सिकते माझी दिव्यरत्न, जरी सापडे न करिता प्रयत्न. तरी चतुरी करावे जतन, किंवा अभेर करावा. कष्टे विन राज्य आले हाता, तरी काय ओसंडावे तत्वता. प्राकृत भाषे ऐकोणी कथा, लाभ शोता घेईजे. कष्ट न करता एखादं राज्य आपल्या हातात आलं तर ते कशाला सोडायचं. किंवा तसं हे म्हणे मराठी भाषेमध्ये जर ऐकायला मिळतं हे तर मग श्रोत्यांनी त्याचा लाभच घेतला पाहिजे असं हे श्रीधर सांगतायत. मुक्ता फळांची उत्तम माळा, वरी सुगंध सुटला आगळा. तरी चतुरी कान घालावी गळा, अति आवडी करुणिया. मुक्ता फळ आहेत त्याचा आणि त्याच्यावर अजून सुगंध आहे तर मग ते आपण आवडीने घालूच ना, गळ्यात घालूच ना. आधीचं इक्षुदंड गोड, वरी आले साखरेचे घड. तैसी रघुनाथ कथा सुरवाड, त्यावरी साहित्य पुरविले. जसा ऊस आधीच गोड आणि त्याच्यावर आणखीन साखर लावलेली म्हणे तर ते अजूनच गोड होईल ना, तसं ही रामकथा आहे ती गोडच आहे म्हणे, ती मधुरी म्हणे ऐकायला. आता श्रोती सावधान, वाल्मिक महाराज गेले कथून. तेची रामकथा संपूर्ण, मुळापासून ऐकिजे. दृष्टीनं पाहता अवघा ग्रंथ, उगाच दोष ठेविती अकस्मात. ते शतमूर्ख जाणीजे निश्चित, नव्हती पंडित विवेकी. ग्रंथा नाम राम विजय, श्रवण सदा पाविजे जय. चिंतित मनोरथ सिद्ध होय, एका आवर्तन करिताची. म्हणे उगच म्हणतात म्हणे हा ग्रंथ म्हणजे ग्रंथाची अवहेलना करता काही दुष्ट असतात ते म्हणे ते. तरी ज्यांनी हा ग्रंथ वाचला किंवा ऐकला तर त्यांना प्रत्येक ठिकाणी जय मिळतो आणि त्यांचे जे मनोरथ असतात इच्छा असतात त्या पूर्ण होतात एक पारायण जरी केलं तरी. आदिपुरुष श्री अवधूत, तोचे हा ब्रह्मानंद यथार्थ. श्रीधर वरदे अद्भुत, महिमा कोणा न वर्णवे. इति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिक नाटकधार. सदा परसोत भक्तचतुर, प्रथमाध्याय गोड हा. तर अशा प्रकारे हा ग्रंथ जर आपण वाचला किंवा ऐकला तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होता. आणि हा पहिला अध्याय समाप्त झालेला आहे. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. अध्याय पहिला समाप्त. श्रीराम जय राम, जय जय राम.